आता आम्ही आंदोलन अजून वाढवणार आहे आणि जर त्यांनी 6 दिवसात राजीनामा नाही दिला आम्ही पुन्हा एकदा जमिनीवर येऊ. चालू आहे ते चालू आहे. आता सध्या तरी मी घरी आलेलो 1-2 दिवस थांबेल मी. आता याच्यानंतर बघू आता पुढचा निर्णय घेऊ. आज पहिलाच दिवस आहे माझा घरी. राजीनामा त्यांनी घेतला पाहिजे हे आम्ही आधीपासून म्हणतोय. जर शिक्षा मंत्र्यांचं अकाउंटेबिलिटी फिक्स होत नाही ते याच्यात पंतप्रधानांची जिम्मेदारी आहे. जर ते रशिया आणि युक्रेनचं युद्ध थांबू शकतात तर पेपर लीक थांबू नाही शकत ते. ज्यावेळेस सुप्रीम कोर्टामध्ये धुरळ हा शब्द उच्चारला होता, धुरळ शब्द उच्चारल्यानंतर ही सगळी ऍक्टिव्हिटी सुरू झाली. देशभरातले सगळे तरुण धुरळ म्हणून संबोधून स्वतःला संबोधून तुला रिस्पॉन्स दिला होता, पाठिंबा दिला होता. तर त्यानंतर हा विषय हातात घेतला. हा केवळ एकच विषय असणार आहे का या सगळ्या पुढच्या काळामध्ये जे काही सरकार विरोधी विषय असतील किंवा आणखी काही मुद्दे असतील ते हाती घेणार आहेत? काय अजेंडा असणार आहे अशी एक उत्सुकता सगळ्यांना. जे जे युवकांचे मुद्दे आहे, मग तो शहरी भागातला युवक असो का ग्रामीण भागातला युवक असो किंवा तो शेतकरी युवक असो का कामगार युवक असो, आम्ही प्रत्येकांचे मुद्दे उचलणार आहे. एकूण राजकीय परिस्थितीबद्दल काय वाटतं? राजकीय परिस्थिती काय ते तुम्ही बघताच आहे. एका सेटायर मधून जन्मलेल्या पार्टीला एवढा समर्थन भेटते ते कशामुळे भेटतं? कारण की जेवढे राजकीय पक्ष आहे किंवा जे सरकार आहे त्यांच्याकडून या युवकांना आता काहीच अपेक्षा राहिलेल्या नाहीये. आता त्यासाठी खूप सगळं लवकर आहे. मी कालच इंडियामध्ये आलेलो आहे. 15 दिवसाआधी आमचं हे सगळं सुरू झालेलं आहे. तर आता त्यावर काही बोलणं खूप लवकर असेल. आम्ही ज्या लोकांनी आम्हाला सपोर्ट दिला आहे, ज्यांनी आमची मेंबरशिप घेतलेली आहे त्या लोकांशी आम्ही संवाद करू, डायलॉग करू. त्यांचे जे काही सजेशन्स, आयडियाज आणि इनपुट असतील त्यानंतर आम्ही आमचा पुढचा मार्ग आणि डिसिजन घेऊ. आता एक विरोधक म्हणून टीका पण केली जाते. त्या सत्ताधारी कोण असेल किंवा आणखी कोणी असेल ते टीका पण करतात वेगवेगळ्या मार्गाने. मग बांगलादेश, पाकिस्तानचा विषय, परदेशात तू राहतो, त्याचबरोबर तुला सरकार विरोधी अजेंडा, असे वेगवेगळे आता तू वाचला असत तर त्याबद्दल काय मत? मग अभिजित दिपक्यांची ही पत्रकार परिषद आपण पाहत होतो. तर मोदींनी आणि धर्मेंद्र प्रधानांचा मोदींनी राजीनामा घ्यावा अशी मागणी आता त्यांनी केलेली आहे. तर मोदींनी धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी आता सीजेपीच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे. अभिजित दिपके यांनी आता धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. जर राजीनामा झाला नाही तर आम्ही रस्त्यावरती उतरू असा इशारा देखील अभिजित दिपके यांनी दिलेला आहे. माझ्यावर जे टीका केलं त्याची वेळ आहे. ठीक आहे, आज मी तुमचं लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.